नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये सायन्स 2 जो परवा पेपर आहे त्याचं प्रिपरेशन कसं करायचं नीट समजून घेतलं. चॅप्टर कसे डिवाईड झालेले आहेत, कसं त्या चॅप्टरचं प्रिपरेशन करायचं, कुठल्या गोष्टींवरती फोकस ठेवायचा, सगळं काही सांगितलं. जर तो व्हिडिओ नसेल बघितला, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तो व्हिडिओ अवश्य बघा. कारण हातामध्ये फक्त 1.5 दिवस आहे. 1.5 दिवसामध्ये आपल्याला तो S2चा डोंगर पूर्ण करायचा आहे आणि तो होतो. पण त्यासाठी जो प्लॅन सांगितला आहे तो नीट समजून घ्या आणि नंतर तो व्यवस्थित एक्झिक्यूट करा. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, चॅप्टर वाईज सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि PYQ कवर करणार आहोत. तेवढे सगळे टॉपिक जरी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तरी आराम के साथ 40 आउट ऑफ 40 आणू शकता. नंतर मी एक चॅप्टर ऑप्शनला ठेवायला सांगितला होता, कुठला तो पण सांगतो, टेन्शन नका घेऊ. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की तुमचा पेपर हा डायग्रॅम बेस असणार आहे. त्यानंतर चॅप्टरचं रीडिंग करणं हे इम्पॉर्टंट आहे. पण काय रीड करायचं, जे इम्पॉर्टंट टॉपिक देणार आहेत तेच रीड करायचं. नंतर छोटे छोटे पॅरेग्राफ्स टेक्स्टबुकमध्ये आहेत, त्यांच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स पडतो. जसं की बघा, हा चॅप्टर नंबर 2 मधला पॅरेग्राफ आहे विटॅमिन्सचा. 1 वर्ष ह्या पॅरेग्राफवरती 3 मार्काचा क्वेश्चन आलेला आहे. नंतर हा पॅरेग्राफ बघा, चॅप्टर नंबर 3, ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे आणि ह्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळं हे जे छोटे छोटेसे पॅरेग्राफ आहेत ह्यांच्यावरती फोकस जास्त ठेवताल. समजलं नक्की? चलो आता चॅप्टर वाईज व्यवस्थित इम्पॉर्टंट टॉपिक समजून घेऊया. पहिला चॅप्टर येतो हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. ह्या चॅप्टरमध्ये डेफिनेशन्स एवढ्या बोर्ड इयरला आलेल्या आहेत. जरा नीट ऑब्झर्व केलं तर बघा, 23, 24, 25 कंटिन्यू डेफिनेशन येतेच आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून ठेवा, समजून घ्या. हे तुम्हाला MCQमध्ये किंवा 1 मार्कमध्ये दिसून येतील. नंतर कन्सेप्ट कुठल्या कुठल्या करायच्या, जेवढे एव्हिडन्स आहेत तेवढे तर तुम्ही प्रिपेअर करणारच आहात, त्यात तर नो डाऊट. पण त्या एव्हिडन्ससोबत ना डायग्राम पण आहेत. मग डायग्राम कुठल्या एव्हिडन्सची आहे हे जर ओळखता आलं तर 2 आणि 3 मार्कांचे प्रश्न फिक्स झाले. कळलं? त्यामुळं फक्त एव्हिडन्स करत बसू नका. त्या एव्हिडन्ससोबतच्या डायग्रॅम्स, त्यांचं लेबलिंग हे बघून घ्या. आणि ते करणं एकदम सिम्पल आहे, कारण पहिला चॅप्टर आहे, तुम्ही बऱ्याच वेळा प्रिपेअर केलेला असणार आहे, त्यामुळे ते पटकन होऊन जाईल. त्यानंतर पुढं मेन थेरी डार्विनची एवढ्या बोर्ड इयरला आलेली आहे, वाचून ठेवताल. आता एक्झरसाईजमधले कुठले क्वेश्चन्स करायचे, हा क्वेश्चन ॲज इट इज पडतो बोर्डला. नंतर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स एवढ्या जरी केल्या तरी खूप होऊन जाईल. नंतर हे 2 पॉईंट्स हे तर मी ऑलरेडी इथं सांगितलेलं आहे, फक्त वाचून ठेवा. आता ना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. वरती तुम्ही ज्या डेफिनेशन्स करणार आहात ना, ह्या डेफिनेशनच्याच बेसिसवरती या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत. आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे डेफिनेशनवरतीच बेस असल्यामुळे ह्यांचा आन्सर डेफिनेशनच असणार आहे, फक्त थोडंसं फ्रेमिंग वेगळं आहे. जे वेगळं फ्रेमिंग आहे ना ते समजून घ्या आणि डेफिनेशन ह्याच्यामध्ये बसवा, म्हणजे हेही उत्तरं तुमची व्यवस्थित होऊन जातील. त्यानंतर मॉडर्न मॅनचं इव्होल्युशन कसं झालं आहे ते एक छोटासा पॅरेग्राफ आहे टेक्स्टबुकमधला. त्या ठिकाणी 4-5 नावं आहेत, ती 4-5 नावं डोक्यात ठेवा, कारण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 मार्कच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आणि क्वेश्चन 1 10 मार्कचा आहे, त्यातला प्रत्येक क्वेश्चन आपल्याला जमला पाहिजे आणि प्रत्येक मार्क आला पाहिजे. त्यामुळे छोटे छोटेसे पॉईंट्स आहेत, हे बघून ठेवताल. त्याच्यानंतर पुढं चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टरमधला एक चॅप्टर आहे. या ठिकाणी कन्सेप्ट कुठल्या कुठल्या बघणार आहात तुम्ही, तर ॲरोबिक रेस्पिरेशन अँड अनॲरोबिक रेस्पिरेशन, त्याच्या सगळ्या स्टेप्स. मग त्या ठिकाणी ग्लायकोलिसिस झालं, क्रेब्सची सायकल झाली, त्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन झाली. खूप सिम्पल आहे बघा, ते एकदा वाचून ठेवा. त्यानंतर मायटोसिस, मायोसिस, प्रत्येकाच्या स्टेप्स बघून घ्या. त्यानंतर फॅट्स, लिपिड्स आणि विटॅमिन्स ह्यांचे छोटे छोटेसे पॅरेग्राफ्स आहेत, ते पॅरेग्राफ वाचून ठेवा, कारण त्या पॅरेग्राफवरती 3 मार्कांचा क्वेश्चन फ्रेम होतो. मग डायग्राम कुठल्या कुठल्या करायच्या, पेज नंबर 15वरची डायग्राम, पेज नंबर 16वरची डायग्राम, मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम असणार आहे. नंतर ह्या चॅप्टरसाठी एक महत्त्वाची टिप काय बघा, हे जे दोघंजण आहेत मायटोसिस आणि मायोसिस ह्यांच्या फक्त स्टेप डोक्यात ठेवा आणि त्या स्टेपमध्ये काय होतं आहे ना ते समजून घ्या. त्यातले कीवर्ड्स डोक्यात ठेवले आणि तुम्ही ओन वर्ड्समध्ये जरी आन्सर लिहिलं तरीसुद्धा चालतं. म्हणून स्टेप आणि त्या स्टेपमध्ये काय होतं आहे हे समजून घ्यायचं. डन. चला ह्याच्यानंतर एक्झरसाईजमधले क्वेश्चन, डेफिनेशन्स सगळ्या व्यवस्थित करून जावा. नंतर डिफरन्स सांगितलेला आहे, वरच्या इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये हे टॉपिक क्लिअर होऊन जातील. गिव्ह रिझन सगळे करा, कारण गिव्ह रिझनच्या दृष्टीने हा चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचा आहे. नंतर क्वेश्चन 5 मधला B आणि C आणि ही डायग्रॅम. डन. नक्की. चला आता चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आता मेन गोष्ट काय की ह्या ठिकाणी भरपूर साऱ्या डायग्रॅम्स आहेत आणि बोर्ड ह्या चॅप्टरमधल्या डायग्रॅम्सच उचलतं. त्यामुळं डायग्रॅम आणि प्रोसेस हे इम्पॉर्टंट राहील. मग जेवढे युनिसेल्युलर
रिप्रोडक्शनवाले जे पार्ट्स होते असेक्शुअलवाले सगळे वाचून ठेवा. हे 1 मार्कच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. MCQमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त राहतात. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधले जेवढे टाईप्स आहेत तेवढे बघून घ्या. डायग्रॅम बघून घ्या. हार्डली ते 2-2.5 पेजेस आहेत आणि तुमच्या राईट साईडला डायग्रॅम दिलं आहे, लेफ्ट साईडला थेरी आहे. त्यामुळे डायग्रॅम आणि थेरी कम्पॅरेटिव्हली स्टडी केलं तर आपले अराउंड 3-4 मार्क्स पक्के होऊन जातील. त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनचे टाईप्स, नंतर प्लांटमध्ये व्यवस्थित एवढ्या बोर्ड इयरला आलेलं आहे. हे सगळे पार्ट्स म्हणजे अँड्रोशियम गायनोशियम त्यांचे पार्ट्स, फंक्शन, त्यानंतर पोलिनेशनची डेफिनेशन, फर्टिलायझेशनची डेफिनेशन व्यवस्थित बघून घ्या. नंतर मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये काय होतं, काही वर्ड्स थोडेसे अवघडच आहेत बरोबर. मग एक सिम्पल करा, टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, अंडरलाईन करा. नंतर त्या पार्टच्या फंक्शनला पण अंडरलाईन करा आणि तेवढंच बोर्डमध्ये जरी छापलं ना तरी पण चालेल. सेंटेन्स फ्रेमिंग तर तुम्हाला जमतं बरोबर. त्यामुळं डायग्रॅम, पार्टचं नाव आणि पार्टचं फंक्शन एवढंच बघून ठेवायचं. याही ठिकाणी मी तुम्हाला तेच सांगितलं आहे. नेमिंग आणि प्रोसेस समजून घ्या. त्यानंतर फर्टिलायझेशन इन ह्युमन डेफिनेशन आणि तो जो काही पाथ आहे हा एकच पॅरेग्राफ आहे, बघून ठेवा. नंतर मेन्स्ट्रुअल सायकल, त्याच्यामधले हार्मोन्स आणि त्यांचा रोल. ठीक आहे, नक्की बघा. 2023 आणि डिसेंबर 2020ला स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन आला होता. त्यानंतर ह्या इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत, ह्या देखील बोर्ड इयरला आल्या होत्या. आता महत्त्वाची गोष्ट, हे सगळं तुम्ही एकदा प्रिपेअर करून नाही होणार. हे प्रिपेअर करण्यासाठी ह्यांची परत रिव्हिजन मारावी लागेल. त्यामुळं ॲटलिस्ट 2 to 3 टाईम्स हा चॅप्टर रिवाईज करणं गरजेचं आहे, कारण एक्झामच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे. आणि 5 मार्काच्या ठिकाणी जे चॅप्टर दिसतात त्याच्यामध्ये ह्याही चॅप्टरचं नाव येतं. मी ते 5 मार्काचे चॅप्टर तुम्हाला सांगणारच आहे, पण आत्ता जे सांगतोय ते पण नीट समजून घ्या. डन. नंतर एक्झरसाइजमधले क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन नंबर 4 मधला B आणि C. त्याच्यानंतर हे गिव्ह नेम्स 7. नंतर हे 6 आणि 8. डन. त्याच्यानंतर पुढं बघा, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सगळ्यात सिम्पल लेसनपैकी एक लेसन आहे. आता ह्याच्यातले सगळे टॉपिक तुम्ही 4वी, 5वी, 6वी, 7वीपासून अभ्यासताय बरोबर. त्याच डेफिनेशन्स आहेत, पोल्युशन तेच दिलेले आहेत, फॅक्टर्स पण तेच दिलेले आहेत, फक्त काही नवीन टर्म इंट्रोड्यूस झालेले आहेत. त्यामुळे त्या नीट बघा. आता टॉपिक पण सांगतो बघा. इकोसिस्टमची डेफिनेशन आणि डायग्राम 4.1. त्यानंतर पेज नंबर 37ची डायग्राम. त्यानंतर इन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम त्यांच्यामध्ये 4-5 पॉईंट्स आहेत, ते वाचून ठेवा. फक्त वाचून ठेवा. तुम्ही ओन वर्ड्समध्ये लिहू शकता, टेन्शन नाही आहे. 38 डायग्राम, 39 टेबल. त्यानंतर कन्झर्वेशनची गरज काय अशी डायग्राम आहे बघा, व्यवस्थित फ्लोमध्ये केलेली, बघून ठेवा. नंतर बायोडायव्हर्सिटीचे नेमिंग झालेच पाहिजेत हां. पेज नंबर 45वरची डायग्राम. त्यानंतर थ्रेटन फिसिस नेम्स एक्झाम्पल व्यवस्थित. आता हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर 3 मार्काच्या सेक्शनमध्ये येतो आणि जर हा चॅप्टर आपण प्रिपेअर केला तर आपला 3 मार्काचा क्वेश्चन पक्का झाला. समजलं नक्की. चला, ह्याच्यानंतर एक्झरसाइजमधले क्वेश्चन. हे क्वेश्चन 3 मधला D, E. त्यानंतर क्वेश्चन 6 मधला B, नंतर C, D, E. हे बघून ठेवा. आता ह्या डायग्राम तुम्ही वरच्या डायग्राममध्ये कवर करतच आहात, म्हणून या ठिकाणी मी इम्पॉर्टंट मार्क नाही केलं. समजलं. चला, आता ह्याच्यानंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. सगळ्यात बेसिक पार्ट काय या चॅप्टरचा, तर या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपण इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस करतो ते सांगितलं आहे आणि त्याच्यामुळं इन्व्हायरमेंटवरती कुठले इफेक्ट होतात ते नेक्स्ट पार्टमध्ये आहे. नंतर ते कमी करण्यासाठी आपण कुठले सोर्सेस अजून वापरले पाहिजेत ते मेन्शन केलेलं आहे. मग जेवढे पॉवर प्लांट सांगतोय तेवढे व्यवस्थित करून घ्या. थर्मल पॉवर प्लांट प्रत्येकाची प्रोसेस करायची. न्यूक्लिअर पॉवर प्लांट, नॅचरल गॅस पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, विंड एनर्जी. झालं. हे तर मस्टच आहेत आणि ह्याच्यामध्ये ना सोलर एनर्जीवाला पण पार्ट आहे. ठीक आहे, तो पण सांगणार आहे मी. एक्झरसाइजमध्ये आहेच क्वेश्चन. हे काय करायचं बघा. सगळ्यात पहिली गोष्ट डायग्राम बघून घ्यायच्या. डायग्राम झाल्या की त्यांच्यामधल्या एनर्जीचा फ्लो बघायचा आणि कुठला पार्ट कुठली एनर्जी प्रोड्यूस करतो हे समजून घ्यायचं. समजलं. जसं की टर्बाईन काय करतो, कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस करतो. जनरेटर काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो. हे समजून घ्या. वर्डिंग तर आपल्याला जमणारच आहे. नंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. डन. समजलं. चला, ह्याच्यानंतर एक्झरसाइजमध्ये बघा. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 6 मधला A, नंतर क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10. आता क्वेश्चन नंबर 10 तुम्ही ऑलरेडी वरती कवर करत आहात आणि गिव्ह रिझनमधले हे पहिले 3 गिव्ह रिझन. आता ह्यातले बरेचसे क्वेश्चन्स तुमचे वरती झालेले असतील, म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो आहे, अगोदर कन्सेप्ट पक्क्या करा, नंतर एक्झरसाइजकडे या. म्हणजे एक्झरसाइजमध्ये त्या कन्सेप्ट 2दा रिवाईज होतील. समजलं. म्हणजे रिव्हिजन प्रिपरेशनमध्येच होऊन जाईल. कळलं. चला, ह्याच्यानंतर थोडासा डेंजर चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. बघा, एक सिम्पल सजेशन राहील माझं तुम्हाला. जर हा चॅप्टर तुम्ही ह्याच्या आधी प्रिपेअर केलेला असेल
तर या चॅप्टरला हात लावा, नाहीतर हा चॅप्टर तुमचा खूप म्हणजे खूप वेळ खाणार आणि जर ह्यानी एवढा वेळ खाल्ला तर आपण बाकीच्या चॅप्टर्सला वेळ अजिबात नाही देऊ शकत. त्यामुळे ह्या चॅप्टरला तुम्ही ऑप्शनला ठेवलं तरी पण चालेल. आता स्क्रीनवरती तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट टॉपिक वगैरे दिसत आहेत. जर तुम्ही आधी प्रिपेअर केले असतील तरच प्रिपरेशन करा, नाहीतर नका करू. आता महत्त्वाची गोष्ट काय बघा, ह्याच्यामधले आपल्याला 1 मार्कचे क्वेश्चन्स करायचे आहेत. मग एक्झरसाईजमध्ये जे 1 मार्कचे क्वेश्चन्स आहेत, जसं की हा 1 मार्कचा क्वेश्चन आहे बघून ठेवा, हे 1 मार्कचा क्वेश्चन आहे बघून ठेवा, हे 1 मार्क आहे, हे 1 मार्क आहे, हे बघून ठेवा ना. आता गिव्ह रिझन पण इम्पॉर्टंट मार्क केलेत, हे सगळे गिव्ह रिझन आहेत कारण हे प्रिव्हियस इयरला आलेले आहेत. पण गिव्ह रिझनमध्ये पण आपल्याला ऑप्शन असतो, त्यामुळे ह्या चॅप्टरचं गिव्ह रिझन नाही केले तरी पण चालतील कारण बाकीचे चॅप्टर आपण बेस्ट लेवलला प्रिपेअर करत आहोत. त्यामुळं 3 पैकी 2 गिव्ह रिझन तर आपण सहज लिहू शकतो. समजलं नक्की? चला, ह्याच्यानंतर ॲप्लिकेशन बेस्ड चॅप्टर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. आता ह्याच्यामध्ये भरपूर सारी नावं आहेत, टेक्निकल टर्म्स आहेत. मग आता प्रत्येक टर्मवरती जर आपण फोकस ठेवत गेलो तर परत वेळ जाईल. मग जेवढे प्रिव्हियस इयरला आलेले टॉपिक्स आहेत तेवढ्यावरतीच फोकस ठेवा आणि जे रिमेनिंग टॉपिक आहेत त्यांना कसं प्रिपेअर करायचं समजून घेऊया. डेअरी प्रोडक्ट्स आणि टाईप. आता ह्याच्यामध्ये कुठलं ॲसिड असतं आणि त्यांचा यूज काय असतो बघून ठेवायचं. ब्रेड कसा फॉर्म होतो, विनेगरचे युजेस बघून ठेवायचं. एक्झरसाईजमध्ये पण क्वेश्चन आहे, टेन्शन नका घेऊ. 7.5 टेबल, नंतर 81चा टेबल, अँटीबायोटिकचे डेफिनेशन, त्यांचे नेम्स, मायक्रोब्स फ्युएलमध्ये कसं यूज होतं फक्त यूज करायचा, एवढ्या बोर्ड इयरला आलेला आहे. त्यानंतर बायोफ्युएलची जी काही डायग्रॅम आहे त्याचा एनर्जीचा जो काही फ्लो आहे तो बघून घ्या. 7.9 व्यवस्थित डायग्रॅम आणि त्याचं लेबलिंग. आता हे मॅनेजमेंटवाल्या 2 गोष्टी आहेत बघा. हे एक्झरसाईजमध्ये क्वेश्चन्स आहेत, बोर्ड इयरला आलेले आहेत, त्यामुळे हे 2 टॉपिक तर आपल्या दृष्टीने महत्त्वाचे राहतीलच. समजलं? चला, आता एक्झरसाईजमधले क्वेश्चन्स बघा. बऱ्यापैकी जर तुम्ही वरचे क्वेश्चन्स प्रिपेअर केले तर एक्झरसाईज जवळपास तुमचा 70 to 80% प्रिपेअर होतो. मग ह्याच ठिकाणी पुन्हा तुमची रिव्हिजन होऊन जाईल. क्वेश्चन 3मध्ये C, E, G नंतर H. क्वेश्चन 5मध्ये B, C ह्या 2 डायग्रॅम. आता हे तुम्ही वरती करणारच आहात त्यामुळे हा टॉपिक होऊन जाईल. नंतर क्वेश्चन 8मध्ये A, B आणि D, E हे सुद्धा तुम्ही वर प्रिपेअर करणार आहात. बघा या ठिकाणी मी टाईप दिलेला आहे, हेच क्वेश्चन या ठिकाणी दिसत आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. समजलं नक्की? चला, नंतर चॅप्टर नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शनवाला जो पार्ट आहे तो सेल बायोलॉजीवाला आहे. त्याच्यानंतर सेकंड पार्ट सुरू होतो बायोटेक्नॉलॉजीचा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा हा जो सेकंडवाला पार्ट आहे हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा राहील. पण याही ठिकाणी गंमत अशी आहे की हा पार्ट तुम्हाला 9th झाला आहे, त्यामुळे हा पार्ट आधी प्रिपेअर करा आणि नंतर सेल बायोलॉजीला जा. कळलं नक्की? आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 8.1 वाली डायग्रॅम, त्यानंतर स्टेम सेलची डेफिनेशन आणि युजेस तेवढंच करायचं. 8.2 डायग्रॅम, 8.3 डायग्रॅम, त्यानंतर झाला हाफ पार्ट तर झाला. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी कुठल्या एरियामध्ये यूज होतं, बेनिफिट्स आणि ॲप्लिकेशन डन. नंतर बायोटेक्नॉलॉजी ह्युमनसाठी कशी यूज होती, बेनिफिट्स युजेस. नंतर हे 2 टॉपिक व्यवस्थित बघून ठेवा. समजलं? चला, आता एक्झरसाईजमध्ये तेच क्वेश्चन रिपीट होणार बघा. क्वेश्चन 3, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4मधला A, 5मधला B, D, E, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 8. डन केले मार्क. चला, आता ह्याच्यानंतर एकदम सोप्पा फ्रीवाले मार्क्स आहेत आणि हे मार्क्स मिळाले पाहिजेतच. पण मेन गोष्ट नीट समजून घ्या, ह्याचं उत्तर लिहिताना टेक्निकल टर्म्समध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, त्यामुळं टेक्निकल टर्म्स वापरतात. प्रॉपर टेक्स्टबुकची जशी लँग्वेज आहे, प्रॉपर टेक्स्टबुकची जशी लँग्वेज आहे अगदी त्याच लँग्वेजमध्ये आपल्याला आन्सर लिहायचं हे डोक्यात ठेवा. त्यामुळं ज्या ठिकाणी तुमचं सजेशन विचारलेलं असेल, तुम्ही काय करताल, तुमचा रोल कसा असेल, ह्या ठिकाणी टेक्निकल टर्म्स वापरायच्या. मग परत एकदा बघा, मग त्या ठिकाणी 9.1ची डायग्रॅम, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कळलं? आता एक्झरसाईजच ह्या चॅप्टरचा खरा गेम चेंजिंग गोष्ट आहे. क्वेश्चन 2मध्ये हे शेवटचे 3, नंतर क्वेश्चन 3, हा क्वेश्चन तर ॲज इट इज पडला होता. नंतर क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6, हाही क्वेश्चन तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. डन. आता चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. 9वा चॅप्टर सोपा होता, त्याच्यापेक्षा थोडासा कमी सोपा हा डिझास्टर मॅनेजमेंट आहे. मग ह्यातले टॉपिक बघा. डिझास्टर डेफिनेशन करायची, टाईप्स करायचे, पेज नंबर 111वरची डायग्रॅम करा, त्यानंतर अस्पेक्ट आणि फेजेस व्यवस्थित, पेज नंबर 114ची डायग्रॅम, नंतर हे फर्स्ट एड बॉक्स, त्याच्यामध्ये कुठलं साहित्य असतं त्या सगळ्या गोष्टी बघा. ह्या सगळ्या गोष्टी मार्क केलेल्या आहेत. पेज नंबर 117वरची डायग्रॅम बघा. हा चॅप्टर आपल्याला आउट ऑफ मार्क देऊ शकतो, वरचाही चॅप्टर आपल्याला आउट ऑफ मार्क देऊ शकतो. ह्यांचे मार्क आपल्याला अजिबात घालवायचे नाही आहेत. समजलं? त्याच्यानंतर एक्झरसाईजमधले क्वेश्चन्स बघा.
क्वेश्चन नंबर 1 पूर्ण, नंतर 2 मधला ए, नंतर सी, नंतर या ठिकाणी शेवटचे 3. हे सगळे क्वेश्चन व्यवस्थित बघून जा. आता सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टॉपिक सगळं तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन केलं. ह्याच्यामध्ये कुठला चॅप्टर ऑप्शनला ठेवायचं हे पण आपण डिसाईड केलेलं आहे. ह्याला ऑप्शनला ठेवा. ह्याच्यामध्ये फक्त 1 मार्कचे क्वेश्चन्स बघून जा, अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि तो चॅप्टर 1 मार्कसाठी शेवटला प्रिपेअर करा, पण अगोदर हे सगळे चॅप्टर प्रिपेअर करून घ्या. आता जो प्रिपरेशन प्लॅन सांगितला होता त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाणार आहे. तो व्हिडिओ नीट बघा, समजून घ्या. 1.5 दिवसाचा प्लॅन दिलेला आहे. अजिबात वेळ वाया घालवू नका, कुठंही घालवू नका, कारण आता शेवट आलेलो आहे. शेवटचे काही 3 पेपर बाकी आहेत आणि आपण जे मिशन 90 ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या पेपरपर्यंत लढायचं आहे. समजलं? चला व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.